श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 43. श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक विणकर श्री गुरूंची मनोभावे सेवा करीत असे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो श्री गुरुजवळ आला तेव्हा श्री गुरूंनी त्यास विचारले की तुझे सर्व लोक महाशिवरात्रीस श्री शैल्य पर्वतास गेले, तू का गेला नाहीस? त्यावर तो विणकर म्हणाला, तुमचे चरण हीच माझी यात्रा, सर्व तीर्थ यात्रादी तुमच्या चरणाजवळ असताना मूर्ख लोक उगीचच पाषाण दर्शन करण्यासाठी जातात. त्याचा भक्तिभाव पाहून स्थान महिमा दाखवण्यासाठी म्हणून श्री गुरूंनी क्षणार्धात त्याला श्री शैल्य पर्वतास नेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला श्री गुरूंनी लिंगाची पूजा करून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो लिंगाची पूजा कराव्यास गेला असताना त्याने लिंगस्थानी श्री गुरूंना पाहिले. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी, अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी, अति विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. गुरुचरित्र अध्याय 43 समाप्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.